वडापाव म्हटलं की प्रत्येकाचा अगदी फेवरेट असतो, तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. असा आज आपण वडापाव तयार करणार आहे. अगदी गरिबाचं पोट भरणारा, श्रीमंताच्या जिभेचे चोचले पुरवणारा आणि मुंबईचा प्रसिद्ध वडापाव घरामध्येच तयार करणार आहे. नमस्कार, मी सपना. सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. बटाटे वडे बनवतोय, त्यासाठी इथं आपण 7 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आता आपल्याला शिजायला घालायचे आहेत. त्यासाठी कुकर घेऊन कुकरमध्ये सर्व बटाटे मी घालून घेतलेले आहेत. नंतर आपण त्याच्यावरती मीठ घालतोय. असं बटाट्यावरती मीठ घातलं ना बटाटा चवीला छान लागतो. शिजवतानाच मीठ घालून घ्यायचं, म्हणजे त्यामुळे बटाट्याची चव वाढते. आता इथं आपण कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या. तोपर्यंत इथं आपण वाटण काढून घेतलेलं आहे बटाट्यासाठी जे लागणार आहे ते. थोडीशी जाडसर मिरची वाटून घेतलेली आहे. आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता एवढं साहित्य घेतलेलं आहे आपण. वड्यासाठी लागणारं आता आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे. पीठ चाळूनच घ्यायचं. इकतचं असलं तरीही चाळून घ्या आणि घरचं असेल तरीही चाळूनच घ्या. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. नंतर मग आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पाणी थोडं थोडं घालत जायचं आणि पीठ मिक्स करून घ्यायचं. एकदाच नका घालू पाणी, नाही तर काय होतं पातळ होतं. त्यामुळे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर सुद्धा मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. जेवढं तुम्ही पीठ चांगलं चमच्याने मिक्स करून घ्याल ना तेवढं पीठ फुगून येतं आणि वडे पण आपले चांगले कुसकुशीत असे तयार होतात. त्यामुळे पीठ ना चांगलं मिक्स करून घ्या. त्यामध्ये थोडासा आपल्याला सोडाही घालायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपण वड्यासाठी लागणारं ना पीठ तयार करून घेतलेलं आहे. 4 शिट्ट्या घेऊन इथं आपण बटाटा शिजवून घेतलेला आहे. आता कुकरचं आपल्याला झाकण उघडायचं आहे. झाकण उघडल्यानंतर मग आता आपल्याला चेक करायचं आहे बटाटा शिजला आहे की नाही. त्यासाठी चाकू आतपर्यंत जर बटाट्यामध्ये जात असेल तर आपला बटाटा छान असा शिजलेला आहे. आता कुकरमधून सगळे बटाटे आपण काढून घेतलेले आहेत. आता त्याच्या साली काढून घ्यायच्या. सर्व बटाट्यांच्या आपण आता इथं साली काढून घेणार आहे. इथं मी सर्व बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत. नंतर आता आपल्याला मॅश करायचं आहे. इथं मी हाताने मॅश करत होते, पण बटाटा थोडासा गरम होता म्हणून नंतर मग मॅशर घेतला आणि पूर्णपणे आपल्याला बटाट्या वड्यासाठी जो बटाटा लागतोय ना तो मॅश करायचा आहे. बटाटा इथं आपण परतून घेतोय. त्यासाठी कढईमध्ये आपण 1 पळी एवढं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिरी घालून घेतलेली आहे. ती तेलामध्ये थोडीशी तळू द्यायची. नंतर मग त्यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि इथं आपण जाडसर अशी मिरची वाटून घेतलेली आहे. बटाट्या वड्यामध्ये घालताना मिरची थोडीशी जाडसर घालायची, म्हणजे बटाट्या वड्याला चव छान येते. म्हणून इथं आपण जाडसर थोडी मिरची घालून घेतलेली आहे. आलं आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिट. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे परतवताना. नंतर मग त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून थोडंसं परतून घेतलेलं आहे. नंतर मग त्यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रसही घालून घेणार आहे. थोडीशी हळद घालून घ्यायची. चवीनुसार थोडंसं मी त्यामध्ये साखरही घालून घेतलेली आहे, कारण तिखट बॅलन्स होण्यासाठी त्यामध्ये आपण थोडीशी साखर आणि लिंबू घालून घेतलेला आहे. आता बटाटा सर्व घालून घेतलेला आहे. बटाटा आता आपल्याला थोडासा वाटणामध्ये परतून घ्यायचा आहे. आता बटाटा मात्र आपल्याला चांगला वाटणामध्ये परतून घ्यायचा. थोडंसं मीठ कमी होतं म्हणून नंतर मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. परतवलेला बटाटा आता आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. थंड करण्यासाठी तो ताटामध्ये तर पसरवून घ्यायचा, नाहीतर बघा इथं मी चॉपिंग बोर्डवरती असा पसरून ना थंड करून घेतलेला आहे. जेवढा आपल्याला बटाटा वडा तयार करायचा आहे ना, म्हणजे बारीक मोठा तेवढ्याच आकारामध्ये इथं आपण गोळा तयार करून घेतलेला आहे. आता इथं आपण गोल आकारामध्ये बटाटे वडे तयार करत आहे. त्यामुळे मी इथं सगळे गोळे ना गोल आकारामध्ये तयार करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला थोडेसे चपटे आवडत असेल तर तुम्ही थोडेसे चपटे करून तसे पण वडे करू शकता. इथं आपले जवळजवळ 24 वडे होणार आहेत. त्यामुळे इथं आपण 24 गोळे तयार करून ठेवलेले आहेत. आता आपण तळण्यासाठी घेणार आहे. वडे तळण्यासाठी इथं आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. फुल गॅसवरती तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. इथं बघा पिठामध्ये मी आता वडा पण सोडलेला आहे आणि चमच्याने त्याच्यावरती थोडंसं असं पीठ घालून घ्यायचं आणि चमच्याने उचलून हा असा आपण तेलामध्ये सोडणार आहे.
आता इथं मी चारीच्या चारी वडे तेलामध्ये चमच्याने सोडलेले आहेत. ज्या नवशिक्या मुले आहेत ना त्यांना हाताने तेलामध्ये लवकर नाही सोडता येत वडे, त्यामुळे त्यांनी असं चमच्याने सोडलं तरी चालेल. आणि ज्यांना म्हणजे पिठामध्ये हात घालायला नाही आवडत ना त्यांनी सुद्धा असं चमच्याने सोडलं तरी चालेल. आणि जी चुरा आहे ना तो नंतर आता आपण काढून घेणार आहे. त्याची आपण चटणी बनवणार आहे. ते टाकून नाही द्यायचा, काढून घेऊन एका प्लेटमध्ये ठेवायचा. नंतर आपण शेवटला त्याची चटणी बनवणार आहे. आणि वडे तेलात जेव्हा आपण सोडेल ना तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. आणि लो फ्लेमवरती आपण वडे तेलामध्ये चांगले तळून घेणार आहे. वडे आतपर्यंत तळले ना तेवढेच ते खायला पण छान टेस्टी लागतात आणि कुसकुशीत होतात. त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवून इथं आपण 2 ते 3 मिनिट वडे तेलामध्ये चांगले तळून घेतलेले आहेत आणि छान असा वड्यांना कलर आलेला आहे. आता आपण वड्यासाठी लागणारी चटणी तयार करूया. त्याच तेलामध्ये आता आपण जी वड्यासाठी बॅटर बनवलं होतं ना ते सोडून घेतोय. आपल्याला ना आता लसणाची चटणी बनवायची आहे, त्यासाठी असं बॅटर मी सोडून घेतलेलं आहे. अगदी बारकी छोटी छोटी भजी बनवण्यापेक्षा असं मी एकदम डायरेक्ट तेलामध्ये असं बॅटर सोडून ते तळून घेणार आहे. त्याची आपल्याला छान अशी लसणाची चटणी बनवायची आहे. वडापाव बरोबर खूप छान लागते आणि खरंच चवीला तर खूपच छान लागतो वडापाव लसणाची चटणी असल्यावर. म्हणून असं आपण ना तळून घेऊन आता ते हाताने थोडंसं चुरून घेणार आहे आणि त्याची चटणी तयार करणार आहे. त्यासाठी हाताने पूर्णपणे आपल्याला ते चुरून घ्यायचं आहे. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तो चुरा भरणार आहे. नंतर मग त्यामध्ये लसणाच्या थोड्याशा कुड्या टाकून घ्यायच्या. नंतर मग त्यामध्ये आता आपण थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेणार आहे. आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ चवीनुसारच घालायचं आहे. मिक्सरमध्ये आता आपण फिरवून घेतली. छान झाली आपली लसणाची चटणी तयार. एकदम छान लागते टेस्टला. जर तुमच्या तोंडाला चव येत नसेल तर तुम्ही नक्की एकदा अशी लसणाची चटणी वडापाव बरोबर एकदा करून बघा. तुम्हाला खरंच तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही. आता त्याच तेलामध्ये आपण थोड्याशा हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत जे वडापाव बरोबर आपण खाणार आहे. इथं मी वडापाव बनवून दाखवते. 2 आपण इथं पाव घेतलेले आहेत. पावावरती मस्त अगदी लसणाची चटणी पसरवून घ्यायची. जेवढी आपल्याला आवडती तेवढी लसणाची चटणी पसरवून घ्यायची. त्याच्यावरती असा वडा ठेवायचा आणि मस्त खायचा. तोंडाला नक्की तुमच्या चव येणार आहे अशी लसणाची चटणी आणि वडापाव. एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.